सर, बस्तीचं कार्यक्षेत्र काय आहे? हे बघा, वाताचं स्थान हे श्रोणी, पक्वाशय, जगन म्हणजे आपल्या पेल्विकचा एरिया हे वाताचं स्थान सांगितलं आहे. पक्वाशयामध्ये वाताची निर्मिती होते आणि आपल्या शरीरात ते आजार होणार असतात त्यावेळेस बघा प्रत्येकाला गॅसेस व्हायला लागतात, बरंचसं डिस्टर्बन्स येतं बॉडीमध्ये. तेव्हा प्रत्येकाचं फिलिंग असं असतं का पोट खूप खराब होत आहे, खूप आद्यमान आटोप होत आहे, खूप गॅसेस होत आहे, त्याच्यानंतर एखादा आजार निर्माण होण्याचे ते साईन असतं. तर आपण जे बस्तीद्वारे जे औषध प्रविष्ट करतो ते पक्वाशयातच करतो. म्हणजे जिथे स्थान असतं वाताचं तिथेच औषध दिल्यामुळे काय होतं का तुमच्या शरीरात जो सर्व देहात जो परिणाम आहे, आजार निर्माण होतो किंवा दोष साचलेले असतात ते बस्ती त्याच्या औषधांच्या कार्यक्षेत्राने, म्हणजे ते औषधीयुक्त तेल असतं किंवा औषधयुक्त काढा असतो त्याच्या ताकदीनं ते सगळं खिचून घेतं, बरोबर. त्याच्यामुळे जे दोष तुमच्या पक्वाशयात परत येतात आणि त्याच्यावर मल पण असतो, शरीराबाहेर फेकलं जातं. तर अशा पद्धतीने ते बस्तीचं कार्य चालतं. म्हणजे बस्तीचं कार्य सर्व देह व्यापक आहे, ते नुसतं पक्वाशयाच्या पुरतं मर्यादित नाही. जसं कुसुमचं फळ पुष्प म्हणतो किंवा फलाचं पुष्प तुम्ही एका ठिकाणी टाकलं का सगळं ते रंगवतं पूर्ण कपड्यांना वगैरे, हळूहळू त्याचे परिणाम सगळीकडे जातात. तसंच तुमच्या शरीरात जो बस्ती प्रविष्ट केला त्याचे परिणाम तुमच्या सर्व देहाला होतात. बरेचसे पेशंट म्हणतात तुम्ही बस्ती दिला ना आमच्या डोळ्यांमध्ये गारवा आला, आमची दृष्टी थोडी नितळ स्पष्ट झाली. हे परिणाम ते बस्तीचे असतात का ते तुमचे नुसते वेदनाच कमी करत नाही का सर्व देहाचे परिणाम तेज, ओज, कांती वाढवणं हे सुद्धा बस्तीनं शक्य होतं. हो, आणि बरेच पेशंटला असं पण वाटतं की त्यांची एनर्जी वगैरे म्हणजे जे ते असं फॅटिक वगैरे त्यांना होतं, थाक वगैरे त्यांना होतं, तर तेही त्यांचं कमी झाल्यासारखं वाटतं. नक्की बस्ती फक्त वाताची चिकित्सा आहे किंवा ते दुसरे दोष जसे पित्त आणि कफ आहे त्यासाठी पण उपयोगी आहे की नाही? हे बघा साक्षी डॉक्टर, बस्ती याचं स्थानच व्यापक आहे, ही अर्ध चिकित्सा आहे. जसं पित्त आणि कफाचं वहन हे वात करतो, पित्त आणि कफ पंगू म्हटलेले आहे, स्वतः ते एका जागावरून दुसऱ्या जागी जात नाही, त्याला नेण्याचं काम हे वातच करणार आहे. त्याच्यामुळे वात हे नियंत्रण आहे, त्याला बॅलन्स करणं म्हणजे वात पित्त पण बॅलन्स होणं आहे. त्याच्यामुळे वाताची जेव्हा चिकित्सा होते त्याचबरोबर ती आपोआपच पित्त आणि कफावर लागू पडते. तर त्याच्यामुळे वात, पित्त, कफ या तिन्ही दोषासाठी बस्ती प्रभावी आहे. सर, आपण बस्ती हे कोणत्या कोणत्या आजारासाठी यूज करू शकतो? हे बघा, बस्ती अक्षरशः पायाच्या नखापासून डोक्यावरच्या केसापर्यंत प्रत्येक आजारासाठी आपण उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये तुमचं तेज, ओज, कांती वाढवण्यासाठी बस्ती उपयुक्त आहे. तुमचं जे कामामुळे वार्धक्य येतं किंवा तुम्ही खूप काबाड कष्ट करून तुमचं शरीर झिजतं, तुम्हाला स्वतःसाठी वेळ भेटत नाही, असं वाटतं अकाली वार्धक्य आलं, सर्वांची निवृत्ती म्हणजे पुनर्जीवन प्रस्थापित करण्यासाठी त्याला आस्थापन बस्ती म्हणून पण आलेलं आहे बघा आयुर्वेदामध्ये. पुन्हा स्थापन करणं ही जी ताकद फक्त बस्तीमध्येच आहे. तर मानेच्या दुखण्यापासून म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा संधिवात, आमवात म्हणजे प्रत्येक आजारानुसार बस्तीचे औषधं बदलणार, पण आजारावर बस्ती उपयुक्त ठरणारच. तसे पोटाची मलबद्धता, आद्यमान आटोप म्हणजे पोट फुगणं, गॅसेस होणं याच्यामध्ये पण बस्ती, आम्लपित्त याच्यामध्ये पण बस्ती उपयुक्त आहे. परत तुम्हाला हृदयाचे बरेचसे विकार हे कोलेस्ट्रॉल किंवा कफ वाढल्यामुळे नाही होत, वाताचा गुण वाढल्यामुळे रुक्षता येऊन अटॅक येत असतो किंवा हार्ट अटॅक येत असतो. तर बस्तीचं औषध प्रविष्ट केलं का तुमचे वात बॅलन्स झाला का तुम्हाला जे हानी होणार असते म्हणजे हृदयाचा अचानक घात होणं ही प्रक्रिया होणार असते, ती तुम्ही जेव्हा पक्वाशयात तेल होता किंवा स्निग्ध होतात तुमची बॉडी त्यावेळेस ते जो परिणाम असतो तुम्हाला अचानक काहीतरी कोलॅप्स होण्याचा, अटॅक येण्याचा, तो बऱ्याच वेळा कमी होऊन जातो.